कारण मुंबईला पाणी पुरवठा करणारं भातसा धरण हे ओव्हरफ्लो झालंय। शहापूर तालुक्यात बरसत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। त्यामुळे आता संध्याकाळच्या सुमारास धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात आले। दरम्यान प्रशासनाकडून भातसा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलाय। महाराष्ट्र आणि नाशिकच्या सीमेलगतच्या गुजरात हद्दीतल्या सापुतारा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे आता डांग जिल्ह्यातील अंबिका नदीला देखील पूर आलाय। अंबिका नदीवर कॉजवेवर पाणी ओव्हरफ्लो झालंय, तर उगचीसपाडा ते आंबापाडा या रस्त्यावरून जात असताना टेम्पो चालकाला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे टेम्पो हा पुरात वाहून गेला। सुदैवानं यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये। तर नदीमध्ये अडकलेल्या टेम्पोतून गावकऱ्यांनी 2 जणांना सुखरूप बाहेरही काढले। आणि आता बातमी, अजित पवार हे बारामती दौऱ्यावर आहेत। सकाळी 6 वाजल्यापासूनच त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली आहे। अजित पवारांकडून विविध विकास कामांची सुद्धा पाहणी केली जाते। उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत। सकाळी 6 वाजता त्यांनी तालुक्यातील होत असलेल्या विकास कामांची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे। तर कन्हेरी येथील वन उद्यान शिवसृष्टीची त्यांनी पाहणी करून कामाचा दर्जा हा चांगला ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। तर सकाळी 9 वाजता ते शारदा पांगण इथं एक कुटुंब झाड उपक्रमाला एक कुटुंब एक झाड या उपक्रमाला वृक्ष वाटप या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहे। निलेश राणे यांनी अमोल मिटकरींवर जोरदार टीका केली आहे। जेव्हा ज्येष्ठ नेते बोलत असतात त्यावर काही लोकांनी बोलायचं नसतं असा टोला त्यांनी लगावलाय। दरम्यान कुठे राज ठाकरे आणि कुठे तुम्ही, त्यामुळे पातळी पाहूनच टीका करा असा इशारा देखील त्यांनी दिलाय। तर गेल्या काही दिवसांपासून निलेश राणे हे चर्चेत आहेत। अमोल मिटकरी यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अमोल मिटकरी हे चर्चेत आहेत आणि त्यावर आता निलेश राणेंनी सुद्धा भाष्य केलेलं आहे। मी त्या ट्विटमध्ये एवढाच उल्लेख केला की आपण कोण आणि राजसाहेब कोण याचा भान ठेवून कोणी जे टीका करत असतील त्यांनी टीका करावी। राजसाहेब कुठे आहेत, आपण कोण आहोत, शब्द काय जपून वापरले पाहिजे ना। आता काचा फुटतायत ना, थोबाड फुटायलाही वेळ लागणार नाही असं माझं म्हणणं होतं। कारण का ज्या पातळीची टीका ते करतात, तुम्ही राजकीय टीका करा काही हरकत नाही, तुम्ही पर्सनल टीका कराल तर मग जे होतंय त्याच्याहून वाईट परिस्थिती तुमच्यावर येईल। आज जे काही चित्र मी बघतोय, म्हणून शेवटचं वाक्य माझं असं होतं की आता शब्द जपून वापरा आणि स्वतःला आवरा, हा माझा विषय होता।